नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, पूर असेल, यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत असतं. हातातोंडाशी आलेला घास त्याचा हिरावून घेतला जातो या नैसर्गिक आपत्तीमुळं. अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती जर आली तर शेतकऱ्यांनी ज्यांनी पीक विमा भरला असेल किंवा ज्या प्रकारे नुकसान असेल त्या प्रकारे जर शासनाने सरसकट मदत जर असं जाहीर केलं तर त्या मदतीतून काहीतरी तुटपुंजी रक्कम त्या शेतकऱ्यास भेटत असते. यामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी येत असतात. डीबीटीचा प्रॉब्लेम असतो, इतर अनेक काही प्रॉब्लेम असतात. परंतु तरीही यातून कसा तरी शेतकरी सावरत असतो. त्याने घाम गाळून जो पैसा कमवलेला असतो तो पैसा शेतीला लावलेला असतो. परंतु जर अशा प्रकारचं नैसर्गिक आपत्तीसारखं असं संकट आलं तर त्याच्यामध्ये तो वाहून जात असतो, पूर्ण झोपत असतो तो. आणि सावकाराचं कर्ज असेल, बँकेचं कर्ज असेल तर अशा प्रकारच्या त्याला संकटाला परत सामना करावा लागतो. कारण ज्या वेळेस त्याने शेतामध्ये धान्य येईल, शेतामध्ये पीक येईल आणि त्या पिकाचं ज्या वेळेस उत्पन्न येईल त्यावेळेस मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, मुलांची शाळा असेल, अशा प्रकारचं त्याने नियोजन केलेलं असतं. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घात जात असतो. पण बघा, जालन्यामध्ये एक शेतकऱ्यांचा अतिशय मोठा घोटाळा म्हणजे शेतकऱ्यांच्या पैशावर एक डल्ला मारलेला आहे. यामध्ये बघा, जवळजवळ 35 तलाठी म्हणजे 35 तलाट्यांनी जवळजवळ 40 कोटी रुपयांचा जे शेतकऱ्यांचे पैसे आहेत, अतिवृष्टी असेल, पूर असेल, याचे पैसे हडपलेले आहेत. यामध्ये तहसीलदार सारखे अधिकारी आहेत, यामध्ये नायब तहसीलदार सारख्या अधिकारी आहेत, तहसील कर्मचारी आहेत, ग्रामसेवक आहेत. तर सर्वात मोठा म्हणजे अशा प्रकारचं जर कुंपणाने शेत खाल्लं तर शेतकऱ्यांनी काय करायचं? आता बघा, यामध्ये शेतकऱ्याला जर त्या अतिवृष्टीचे पैसे यायचे असतील तर ज्या शेतकरी जो खरंच शेतकरी असतो त्याची पूर्ण पडताळणी केली जाते. पण बोगस शेतकऱ्यांच्या नावावर जर करोडो रुपयांचा घोटाळा होत असेल तर याची झळ नेमकी मंत्रालयात कुठपर्यंत जाते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर बघा, हा एक सगळ्यात मोठा घोटाळा म्हणलं तरी चालेल. जर तुम्ही शेतकऱ्यांना कुणाला 4,000 भेटतात, कुणाला 8,000 भेटतात, जर अशा प्रकारचे शेतकऱ्यांना हजारामध्ये येणारे पैसे जर तुम्ही कोटींमध्ये जर लुटत असाल, तहसीलदार सारखा अधिकारी ज्याला लाखाच्या घरात पगार आहे, नायब तहसीलदार सारखा अधिकारी ज्याला लाखाच्या घरात पगार आहे, तलाट्यासारखा अधिकारी त्याला 60-70 हजार रुपये पगार आहे, तहसील कर्मचारी असेल 50-50 हजाराच्या घरात पगार असतील, अशा प्रकारचे अधिकारी जर शेतकऱ्यांच्या अशा पैशांवर डल्ला मारत असतील तर शेतकऱ्यांनी काय करायचं? त्याच्यामुळे बघा, अजूनही चौकशी चालू आहे. अशा प्रकारचे तलाठी असतील, तहसीलदार असतील किंवा कोणीही असतील, अशा शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना ताबडतोब शासन व्हायला हवं. कारण जर करोडो रुपयांचा अशा प्रकारचा गोळ होत असेल आणि एकीकडे शेतकऱ्यांना द्यायला, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले, जे शेतकऱ्यांचं घर पडलेलं आहे, अशा प्रकारचं नुकसान द्यायला सुद्धा शासनाकडे पैसे नाहीत. परंतु असा शासनाचा पैसा चुकीच्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या खिशात घालून आपलेच घर भरणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना सरकारने ताबडतोब शासन केलं पाहिजे. त्यामुळे आता तरी इथून पुढे अशा प्रकारचं घोटाळे होऊ नये, याच्यामध्ये काहीतरी पारदर्शकता आणली पाहिजे. अशा प्रकारचं काहीतरी धोरण शासनाने आखलं पाहिजे. धन्यवाद.